राम राम मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. ते पहा मित्रांनो, आज आलेलो आहे रानामध्ये. ते पहा मित्रांनो, आज आहे तुतीच्या प्लॉटमध्ये. तुतीचा लॉट चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. अगोदरचं बी मी 1-2 व्हिडिओ तुम्हाला पाठवले होते, ज्या दिवशी आळ्या आल्या त्या दिवशी. नंतर परत दुसऱ्या तिसऱ्या झोपीला, आणि आज त्या दिवसापासून व्हिडिओच बनवला नाही. तरी पण म्हणलं अगोदर तुतीपासून व्हिडिओ चालू करा आणि नंतर आळ्या दाखव. तर चला, हे पहा अशी तुती एकदम हाईट पीठ एकदम भारी झाली आहे. जी माझा हात पण पुरत नाही अशी हाईट झालेली तुतीची, भरपूर वाढलेले. आळ्या पण अशा मस्त पाला खात्यात. केवढाला पाला आहे, एक एक पाला बघा. हे या पाल्याची साईज बघा किती झाली. मोबाईलमध्ये शूटिंगमध्ये तरी थोडं लहान दिसते, पण असा समक्ष बघायला इतका भारी दिसतो का मोठा लट. आणि तेज पाहिलं तर पार त्याच्यावर असं तेल वतील्यावर तेज दिसतंय. तर चला, मी दाखवतो तुम्हाला आळ्या तिथं शेडमध्ये जाऊन. आलेले मोडते काळपटीच्या रानावरले पाणी बाटल्या घेऊन खाल्लं थोडे. आता वाळायला घालताना आता वाला सोडाय खाली. मला कशा काय तिकडे हलका रान आहे म्हणते काय ते घे ते त्याला असं द्या उघड या खडकावर घातलाय आणि आता खाली ओलं ते खालतं त्याला सोडून जमलं नाही. कालच पाणी सोडायला पाहिजे तर कुठं खुरपणीला एक दिवस व्हायना टाईम झाला आता आज घंटा भर जास्त नाही सोडायला. काल बियाण नव्हता मोडून पडले तिथे सारं पाणी झालं असेल चढ. सारं पाणी येतं इकडे कडीला. आज तर जास्त ताण द्यायला लागले बाबा. हे खाली खाली जसं येईल तसं ताण द्यायला लागले. असं मोडायला पाहिजे बघा. ही खाती मोडून आला असं मोडायला पाहिजे. त्याला दुमतीन तानी बी जाग्यावर दुमती जा ना तुम्ही. जाग्यावर दुमतायची अंग तशी. जाग्यावर दुमतील्यावर खडकन मोडती. ती पिचकली का मग मोडत नाही. जाग्यावर दुमतायची तशी नाही गेले. आता एवढा पाला कधी होऊन द्यायचा नाही बाबा जीवनात. झाली की करायला लागायचं हे. तर मित्रांनो, हे पहा आलो इथं शेडपशी. तिकडं पाला कापायला लागले होते, त्याच्यामुळे तिकडंच घेतलं लगेच पाला कापित. आणि तर पहा आता चौथ्या झोपीच्या अवस्थेमध्ये आल्यात पाळ्या जातो मध्ये. तर हे पहा एकूण तीन रॅक वर पांगिल्यात आणि इकडं 3 रॅकवर. ते पहा आज यांची आता चौथ्या झोपीला झोपा त्याने काही अशा वर मुंडकं करायला लागले की म्हणायचं झोपीला आल्यात. आता हे काही पातळ पाला द्यायचा आहे ह्यांना. आता पाला खात्यानं थोडाफार काही जाग्यात ह्यातल्या, काही झोपल्यात तरी बी ह्यातल्या. पण अशा तरी बी बऱ्याच झोपल्यात ह्यातल्या. 25% आळी झोपली. म्हणजे झोपलेली ओळखायची कशी माहिती का, अशा वर मुंडकं करून बसल्या का की म्हणायचं ती आळी झोपली. त्यातल्या 25% आळ्यांनी वर मुंडके केलेले आहेत. यांचं पण सध्या आळीचे सुद्धा लय हाल आहेत सध्या, कारण परेशानी निगती सध्या. लोकांच्या फवारण्या ते चालू आहेत, त्याच्यामुळं लय बेजार निगती. काही फेल जातात, काहीचे सक्सेस होतात. आता हे चौथा बोल्ट उठला का आता हे अजून एक 2 रॅकमध्ये पांगावं लागत. आता भरपूर दाट झाल्यात हे.
बघा हे किती दाट आहेत. अति दाट झाले ते. आता हे चौथी झोप झाली की चौथा बोल्ट उठला की ते पांग येते. तर बघितलेलं मित्रांनो आळ्या आता चौथ्या झोपीच्या अवस्थेला आल्या. तर चला याला आलेत पाला घेऊन. आता पाला द्यायचा आहे त्यांना. करू का वर? पातळ पातळ एक 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 काडी टाकायच्या. एवढा खाणार बी नाही त्याला. काढी काढी द्यावं लागेल. दजे म्हणले का पत्ता एकाले दादे आळी बरी म्हणले. बरी म्हणले. हे पातळ बी नाही दाट बी नाही. कमी ते म्हणले पण जरा बरी म्हणले त्यातली त्यात. थोडी बरी म्हणले तुमच्यावाले त्यातली त्यात. बाल्याची त्यांची लय पातळ आली. 3 आणि 3 6 झाले. तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट. आता पाला आणलाय, पाला देते कारण आता झोपीला आलेल्या त्या. चौथी झोपच्या चौथा बोल्ट उठणं आता त्यांच्यावाला. तर तुरळीक थोडाफार पातळ पातळ पाला द्यायचा आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. आणि सबस्क्राईब पण करायचा तेवढं.